नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. जसं की मला बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट केली होती की सर जयललितांवरती एक लेक्चर बनवा, त्यांच्या स्कीम्स वगैरे डिस्कस करा. तर ठीक आहे, त्यानुसारच आपण आज ह्या महत्त्वाच्या पर्सनॅलिटी म्हणजे जयललिता यांच्याबद्दल आज डिस्कस करू. आता मी याच्यामध्ये त्यांचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड वगैरे पण घेतलेलं आहे आणि त्यांनी ज्या योजना आहेत राबवलेल्या आत्तापर्यंतच्या, त्यापैकी बऱ्यापैकी ज्या महत्त्वाच्या आहेत त्या सगळ्या घेतलेल्या आहेत. त्यांनी तशा बऱ्याच योजना राबवल्यात त्यांच्या जीवनामध्ये. एक तसं लिस्ट बनवली तर एक 30-40 योजना बनतील, बट तेवढ्या सगळ्या काय आपण नाही घेणार. मी मोजक्याच अशा एक 20पर्यंत योजना आहेत त्या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत एक्झामला. तर या लेक्चरमध्ये पहिल्यांदा त्यांचं जीवनाचा म्हणजे जो कालखंड होता पिक्चरमध्ये वगैरे त्या आल्यात त्याच्यापर्यंत बघितलं आपण. त्याच्यानंतर त्यांचं पॉलिटिकल करिअर कसं होतं आणि त्यानंतर शेवटी त्यांच्या ज्या स्कीम्स होत्या आपण त्या बघितल्यात. ओके, तर याच्यामधले आता MPSC नक्की काय विचारेल याचा काय भरोसा नसतो. मग ते MPSC विचारू पण शकतं. जसं की आपण लास्ट 2 वेळेस असे क्वेश्चन आलेत की खालीलपैकी डाव्या हाताचा व्यक्ती कोण आहे, हे असे काहीतरी क्वेश्चन विचारलेत. अजून प्लेयर्सचे जर्सी नंबरवरती क्वेश्चन आला आहे की खालीलपैकी कुठल्या प्लेयरची 10 नंबर जर्सी नाही आहे. तर असे काही क्वेश्चन विचारते MPSC, त्या क्वेश्चनला काही भरोसा नाही आहे. त्यामुळे आता सगळेच पॉईंट याच्यात इन्क्लूड केलेत. मग तुम्हाला जे इम्पॉर्टंट वाटतात जसं की त्यांचा पहिला पिक्चर वगैरे त्याची नावं व्यवस्थित लिहून घ्या. ओके, आणि हे सगळे लेक्चर तुमच्यासाठी इंटरेस्टिंग बनणारच आहे, कारण आपल्यासाठी म्हणजे मूवीज म्हणजे इंटरेस्टिंग टॉपिक असतो आपल्यासाठी. तर व्यवस्थित एकदम इंटरेस्टनी बघा आणि ज्याचा की तुम्हाला एक्झाममध्ये पण फायदा होईल. ओके, आता वेळ न वाया घालवता आपण सुरू करूया. जयललिता म्हणजेच जयराम जयललिता हे त्यांचं नाव. आता हे साऊथ इंडियनमध्ये असाच प्रोनाऊन्स असतो त्याचा. आपण सगळे जयललिता म्हणतो, तर तिथं आहे, एवढा काही नाही फरक पडत. तर जयललिता या अम्मा नावाने जास्त प्रचलित होत्या. त्यांना लहानपणी आणि त्यांचे सगळे फ्रेंड सर्कल आणि नातेवाईक सगळे अम्मू म्हणायचे. बट जसं जसं ते पॉलिटिक्समध्ये आल्या त्यांना अम्मा म्हणण्यात आलं. अम्मा म्हणजे तिथं आईचा दर्जा त्यांना देण्यात आलेला आहे. आणि साऊथ इंडियनमध्ये किंवा तामिळनाडूमध्ये त्यांना तेवढा पॉलिटिकल वजन आहे. तर त्यांच्या पॉलिटिकल पार्टीचं नाव होतं AIADMK. ओके, हे एक्झाममध्ये विचारू शकतात. याचा लॉंग फॉर्म पण तुम्ही लक्षात ठेवा, ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कझगम हे पूर्ण नाव आहे त्याचं. त्यांचं निधन वयाच्या 68व्या वर्षी 5 डिसेंबरला चेन्नईमधल्या अपोलो हॉस्पिटलमध्ये झालं. त्यांनी जवळजवळ त्या 70 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत्या. 3 दशके म्हणजे जवळजवळ 30 वर्ष त्यांनी पॉलिटिकल करिअर त्यांचं गाजवलेलं आहे. याच आता जयललितांबद्दल आपण आणखीन माहिती जाणून घेऊयात. जयललिता यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1948चा त्या काळातलं म्हैसूर स्टेट म्हणजे सध्याचं कर्नाटक इथलचा त्यांचा जन्म आहे. बऱ्याच जणांना याच्याबद्दल कन्फ्युजन आहे की इथं म्हैसूर स्टेटला ते तमिळनाडू म्हणतात त्या काळातलं, बट तसं नाही आहे. त्या काळातलं म्हैसूर स्टेटमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि सध्या तो कर्नाटकातला भाग आहे. ओके, त्यांच्या वडिलांचं नाव जयराम आणि आईचं नाव वेदावली. हे तमिळ ब्राह्मण कुटुंब होतं आणि जयराम हेच नाव मग नंतर त्यांनी त्यांच्या नावाच्या पुढं पण लावलेलं आहे, ते पण आपण बघूत. त्यांच्या जन्माच्या वेळेस त्यांना त्यांच्या आजीचं नाव देण्यात आलं होतं. त्यांच्या आजीचं नाव होतं कोमलावल्ली, तर हे नाव त्यांना देण्यात आलं होतं. बट ज्यावेळेस त्यांना शाळेत टाकलं, शाळेत 1 वर्षाच्या असतापासून त्यांचं नाव बदलण्यात आलं आणि ते जयललिता ठेवण्यात आलं. आता हे जयललिता जे नाव आहे हे त्यांच्या 2 घरांपासून ते क्रिएट केलेलं आहे. म्हणजे जे म्हैसूर स्टेटमध्ये ज्यावेळेस ते राहायचे तिथं त्यांचे 2 घरांमध्ये त्यांनी राहिलेले आहेत. एका घराचं नाव होतं जया विलास आणि दुसऱ्या घराचं नाव होतं ललिता विलास. तर या 2 घरांच्या नावाचं कंबाईन केल्यानंतर जयललिता हे त्यांच्या आईवडिलांनी त्यांचं नाव ठेवल्यानंतर वयाच्या 2ऱ्या वर्षीच असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालंय. वडील त्यांचे वकील होते, बट वकिली काही त्यांनी केलेली नाही आहे असा उल्लेख आहे बऱ्याच ठिकाणी. त्यानंतर घरकामासाठी म्हणून म्हणजे आपल्या कुटुंब चालवायसाठी म्हणून त्यांच्या आईनी तमिळ चित्रपटात काम करायला सुरुवात केली. हे सगळं चालू असतानाच जयललिता 10वीच्या परीक्षेत राज्यात प्रथम आल्या होत्या. त्यावेळेस त्यांना गोल्ड स्टेट अवॉर्डसुद्धा भेटलेला आहे त्यांच्या स्टेटकडून. ओके, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बऱ्याच जणांना याच्याबद्दल कन्फ्युजन असतं त्यांच्या नावाबद्दल वगैरे, तर मला वाटतं की इथं सगळं क्लिअर झाले असतील त्या गोष्टी. आता आपण जयललितांचा जो चित्रपटसृष्टीमधला जो कालखंड होता, त्यांनी जवळजवळ 20 ते 25 वर्ष चित्रपटामध्ये काम केलेलं आहे ते बघूत आपण. तर वयाच्या 13व्या वर्षापासूनच त्यांनी पिक्चरमध्ये यायला सुरुवात झाली. हॉलिवूडमध्ये त्यांनी पहिला पिक्चर केला आहे, त्याचं नाव होतं इपिसल.
ओके, मी पण गुगलवरती सर्च केला आहे तो पिक्चर, बट मला तर त्याची काही कॉपी अवेलेबल नाही भेटली. तुम्हाला जर कुठं भेटला तर बघा. ओके, त्याच्यामध्ये त्यांचा काहीतरी डान्सचा मेन रोल आहे, बट लिडिंग रोल आहे त्यांचा. त्यांनी जवळजवळ 300 पिक्चरमध्ये काम केले, कन्नड, तमिळ, हिंदी मिळून. तर त्यांचा पहिला जो पिक्चर होता तो कन्नडमधला होता, त्याचं नाव होतं चिनाडा गोमबे. आता ही सगळी जी साऊथ इंडियन नावं आहेत ही माझ्याकडून प्रोनाऊन्स करताना चुकणारच आहेत, तर तेवढं तुम्ही समजून घ्या. त्याच्यासाठी मी त्याची इंग्लिश नावं पण खाली लिहिलीत, तर ती तुम्ही वाचा व्यवस्थित. तर हा त्यांचा पिक्चर 1964ला आला होता. त्यांचा तेलुगूमधला पहिला डेब्यू पिक्चर, त्याचं नाव होतं मनुशुलू मामा थालू. ओके, 1965मधलं त्यांचा तमिळ पिक्चर आला होता, त्याचं नाव होतं वेनिरा अडाई. हे 3 पिक्चर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. मे बी MPSC काही खरं नाही विचारू शकतात असे पण क्वेश्चन. 1968ला त्यांनी एकच चित्रपट केला हिंदीतून, म्हणजे पहिला आणि शेवटचा एकच आहे, तर त्याचं नाव आहे इज्जत. याच्यामध्ये त्यांचे जे को ॲक्टर होते त्यांचं नाव आहे धर्मेंद्र, तर धर्मेंद्रसोबत त्यांनी पिक्चर केलेला आहे. 1997ला इरुवर हे एक त्यांची बायोपिक निघाली होती, ज्याच्यामध्ये ऐश्वर्या रायनी त्यांचा रोल केला होता. ओके, म्हणजे जयललिता यांचा रोल ऐश्वर्या रायनी केला होता. त्यांची बायोपिक होती ही, त्याचं नाव आहे इरुवर. ओके, एवढं लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात. तर मित्रांनो, साऊथ इंडियामध्ये बघाल तर एक ट्रेंड आहे की तिथं जे पिक्चर्समध्ये काम करतात हिरो हिरोईन, ते नंतर कधी ना कधी पॉलिटिक्सशी लिंक होतात, एक तिथले पॉलिटिकल लीडर बनतात. असे बरीच उदाहरणं आहेत. सध्याचं म्हणलं तरी पवन कल्याण, चिरंजीवी, कमल हसन यांचं पॉलिटिकल बॅकग्राऊंड चांगलं बनलेलं आहे. त्या काळातले सुद्धा असेच एक सुपरस्टार आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री MGR नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांचं नाव आहे मरुदूर गोपालन रामचंद्रन. तर हे आणि जयललिता, आता यांच्यामध्ये काय होतं ते आपल्याशी काय घेणं देणं नाही, आपण इथं तरी त्यांचे गुरुच म्हणू. सो हे जयललितांचे गुरु होते. 1982ला MGR यांच्याच अण्णा द्रमुक पक्षात यांना जयललितांना प्रवेश देण्यात आला. त्यानंतर 84 ते 89 या काळामध्ये जयललिता राज्यसभेवरती निवडून आल्या. तर इथून खऱ्या अर्थाने जयललितांच्या पॉलिटिकल करिअरला सुरुवात झाली. आता इथून पुढचा जो भाग आहे, त्यांनी ज्या स्कीम्स वगैरे लॉन्च केल्या, त्यांचं मुख्यमंत्रीपद किती वर्ष होतं, त्यांनी किती काळ सगळं राजकारण बघितलेलं आहे, ते सगळं आपण बघूत. ओके, तर इथून पुढे व्यवस्थित लक्ष देऊन बघा. आता तर MGR यांचा 1987ला मृत्यू झाला. तर त्यावेळेस जयललितांनीच त्यांना, म्हणजे MGRचे ते वारसदार आहेत असं पक्षासमोर एक वक्तव्य दिलं होतं. त्यानंतर 1991ला काँग्रेससोबत त्यांनी युती करून सरकार बनवलं. 24 जून 1991ला तामिळनाडूच्या सर्वात लहान मुख्यमंत्री व दुसऱ्या महिला मुख्यमंत्री म्हणून जयललितांची निवड झाली. पहिला जर मुख्यमंत्री विचारलं कुणी तर ते तुम्हाला माहिती असावं, हे जानकी रामचंद्रन म्हणजेच MGRच्या पत्नी. तर ह्या पहिला महिला मुख्यमंत्री होत्या तामिळनाडूच्या. त्यानंतर तामिळनाडूच्या गेल्या 32 वर्षाच्या इतिहासात लागोपाठ 2 विधानसभा निवडून जिंकणाऱ्या त्या पहिला मुख्यमंत्री होत्या. 5 वेळा तामिळनाडूच्या त्या मुख्यमंत्री बनल्यात. त्यांच्या संपत्तीचा जर विचार केला आपण तर हे थोडं वादात आलं होतं की त्याची आधी त्यांनी डिक्लेअर केलेली संपत्ती 52 करोड होती. त्यानंतर ती मुख्यमंत्रीच्या काळामध्ये त्यांच्या ते डायरेक्ट डबल झाली 117 करोड. तर हे थोडं वादग्रस्त आहे, बट ठीक आहे. आता आपल्याला एक्झाममध्ये याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. ते मुख्यमंत्री किती वर्ष होत्या तर 5 वर्ष होत्या. तामिळनाडूच्या सर्वात लहान मुख्यमंत्री जयललिता होत्या. दुसऱ्या महिला मुख्यमंत्री त्या होत्या. पहिला विचारलं तर जानकी रामचंद्रन. ओके, आता इथून पुढं आपण सगळ्या ज्या अंबा योजना आहेत, म्हणजे जयललितांनी त्यांच्या काळामध्ये ज्या ज्या योजना काढल्यात तर त्या सगळ्या व्यवस्थित बघूत. तर 1991 ते 96 या काळात ज्यावेळेस त्या मुख्यमंत्री होत्या पहिल्यांदा झालेल्या, तर त्यावेळेस त्यांनी बाळांसाठी, लहान बाळांसाठी पाळणा योजना काढली. म्हणजे त्यामध्ये त्यांनी प्रत्येक हॉस्पिटल्समध्ये जे जे लहान मूल जन्माला येईल तर त्यांच्या पॅरेंट्ससाठी, म्हणजे लहान मुलाची काळजी घ्यावी या हेतून पाळणे वाटण्यात आले. ओके, दुसरी स्कीम आहे थालिकक्कू थंगम तित्तम. तर आता हे तर तुम्ही याचं तामिळ व्हर्जन लक्षातच नका ठेवू. सरळ ही स्कीम जी होती ना ती लग्नासाठी सोनं द्यायची स्कीम होती. 2011मध्ये त्यांनी लॉन्च केली होती. तर यामध्ये लग्न होणाऱ्या मुलीसाठी तर 4 ग्रॅम सोनं
आणि 50,000 रुपये कॅश देण्यात यायची. बट अशी कंडिशन होती की ती मुलगी जिचं लग्न होतंय ती मुलगी एकतर डिप्लोमा होल्डर और डिग्री होल्डर पाहिजे. म्हणजे याच्यातून त्यांचं असं म्हणणं होतं की म्हणजे सरळ सरळ शिक्षणाला प्राधान्य द्यायचं, शिक्षणाचा प्रसार कसा करता येईल ह्याच्यासाठी ही स्कीम केली होती. हां, तर सोन्याची जी स्कीम होती ही लक्षात ठेवा, 4 ग्रॅम सोनं आणि 50,000 रुपये कॅश. अम्मा कॅन्टीन नावाची त्यांची एक स्कीम होती, ती 2014 त्यांनी लॉन्च केली होती. तर याच्यामध्ये जे गरीब लोक आहेत म्हणजे सगळ्यांसाठीच ही स्कीम होती, बट त्यांचा मेन प्रेफरन्स होता तो गरिबांसाठी होता. तर प्रत्येकालाच हे चेन्नईमध्ये असे त्यांनी जवळजवळ 1,000 कॅन्टीन उघडले. या कॅन्टीन्समधून इडली 1 रुपयाला, दही भात 3 रुपये आणि सांबर भात 5 रुपयाला. तर या एवढ्या कमी किमतींमध्ये ते त्या कॅन्टीनमधून वाटप व्हायचं. तर असे 1,000 कॅन्टीन चेन्नईमध्ये त्यांनी स्थापन केले. अम्मा बेबी किट ही सप्टेंबर 2015 त्यांनी स्कीम लॉन्च केलेली आहे. त्याच्यामध्ये लहान बाळासाठी म्हणजे ज्या टॉवेल्स, नॅपकिन्स, सगळे त्याचं बेबी सोप, बरेच काही गोष्टी असतात लहान मुलांचे प्रॉडक्ट, तर ते सगळे प्रोडक्ट महिलांना फ्रीमध्ये दिले जात होते. दुसरी स्कीम म्हणजे अम्मा नमक, तर ही 2014 त्यांनी लॉन्च केली होती. ह्याच्यामध्ये 3 कॅटेगरीचे मिठाचे प्रकार होते. म्हणजे मार्केट प्राईस त्याची जास्त होती, बट जयललिता या स्कीमच्या अंडर ते 14 रुपये, 10 रुपये आणि 21 रुपये एवढ्या कमी किमतींमध्ये देत होते. ओके, म्हणजे मार्केट जर प्राईस बघाल तर ह्याच्या तिप्पट होती त्यावेळेस, तर त्याच्या मानाने म्हणजे फार कमी किमतीमध्ये ते प्रोव्हाइड केलेलं आहे. अम्मा पाणी बॉटल ही 2013 त्यांनी स्कीम लॉन्च केलेली आहे की ज्याच्यामध्ये फक्त 10 रुपयाला एक पाणी बॉटल देत होते. तर तामिळनाडूमध्ये, चेन्नईमध्ये मी जवळजवळ 7-8 महिने राहिलेलो आहे. तर त्यावेळेस तिथं पाण्याचे बरेच हाल असतात. तर तिथं ज्या किमती आहेत लोकल प्रोडक्ट्स पाण्यासाठी, तर जवळजवळ 20-25 रुपयाला बॉटल असते. तर त्या काळात अम्मांनी जवळजवळ 10 रुपयालाच फक्त त्या बॉटल दिलेल्या आहेत. अम्मा लॅपटॉप ही एक चांगली स्कीम होती. 11 लाख लॅपटॉप मुलींसाठी आणि मुलांसाठी त्यांनी वाटलेले आहेत तामिळनाडूमध्ये. अम्मा सिमेंट, आता या स्कीममध्ये थोड्या कंडिशन्स आहेत, जसं की तुमचं बांधकाम कमीत कमी 100 स्क्वेअर फूट एवढं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त 50 बॅग मिळतील, म्हणजे 50 पोती सिमेंट भेटेल. तर सिमेंटची किंमत जी होती ती 190 रुपये पर बॅग, म्हणजे प्रति पोतं 190 रुपयाला भेटायचं, म्हणजे स्वस्त होतं. जवळजवळ 350-400 रुपये खर्च आहे, बट ते 190मध्येच भेटत होता. दुसरी स्कीम म्हणजे अम्मा सीड्स, तर हे शेतकऱ्यांसाठी बियाणं स्वस्तात प्रोव्हाइड करणं, ह्याच्यासाठी ही स्कीम होती. अम्मा ग्राइंडर फॅन, आता हे याच्यातून त्यांनी घराघरांमध्ये ग्राइंडर्स आणि फॅन्स वाटलेले आहेत. तरी चांगल्या स्कीम्स होत्या सगळ्याच. जयललितांच्या कार्यकाळातली ही सगळ्यात महत्त्वाच्या स्कीम्स आहेत दोन्ही, अम्मा फार्मासाईट्स आणि अम्मा मोबाईल. तर अम्मा फार्मासाईट्स ह्या स्कीममध्ये काय होत होतं, तर असे मेडिकल शॉप्स उघडले होते ऑल ओव्हर चेन्नईमध्ये पण सगळीकडं आणि तामिळनाडूतल्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सुद्धा. तर या दुकानांमध्ये MRP पेक्षा 15% कमी किमतीत मेडिसिन्स प्रोव्हाइड केले जायचे. मग तो गरीब असो किंवा श्रीमंत, सगळ्यांसाठीच ह्या स्कीम होती की MRPच्या 15% कमी किमतीला मेडिसिन मिळायचं, औषधं भेटायची. तर ह्याचा बजेट 200 करोड होतं आणि याच्यातून बऱ्याच लोकांनी फायदा पण घेतलेला आहे. ओके, आणि खूप लोकांना लाभदायक पण ठरलेली स्कीम आहे. दुसरी म्हणजे अम्मा मोबाईल्स. तर याच्यामधून काय होतं की ज्या स्वयंसेवी संघटना होत्या महिलांच्या, अशा संघटनांमध्ये हे मोबाईल वाटण्यात आले. अशा टोटल 92 लाख महिलांना हे मोबाईल वाटण्यात आलेत. याचा टोटल खर्च होता 15 करोड रुपये आणि याच्यातून सुद्धा बऱ्याच लोकांनी फायदा घेतलेला आहे. ओके, तर शेवटच्या काही स्कीम्स म्हणजे अम्मा कॉल सेंटर, अम्मा सिनेमा, अम्मा पालेभाज्यांची दुकानं, अम्मा मास्टर हेल्थ चेकअप. तर या सगळ्या त्यांच्या शेवटच्या काही स्कीम्स आहेत, महत्त्वाच्या आहेत. जर तुम्हाला अम्मा पालेभाज्यांची दुकानं ह्याच्याबद्दल थोडंसं सांगायचं झालं तर अशी दुकानं त्यांनी बऱ्याच ठिकाणी तामिळनाडूमध्ये टाकली की तिथं भाज्या एकदम स्वस्त किमतीमध्ये दिल्या जायच्या. तर याचा फायदा बऱ्याच लोकांनी घेतला. दररोज 13,000 किलो भाजीपाला त्या दुकानांमधून विकला जायचा. म्हणजे त्यांनी बरंच सामाजिक कार्य खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि त्यांचं त्यामुळेच तेवढं पॉलिटिकल वजन पण तामिळनाडू आणि साऊथ इंडियामध्ये तेवढं होतं. ओके, तर हे सगळे ज्या स्कीम्स आहेत एकदा तुम्ही फक्त नोट डाऊन करा. एक्झाममध्ये क्वेश्चन 4 लाईनच असतात, तर त्याच्यामध्ये एखादी लाईन असू शकते की स्कीमचं नाव चुकीचं देतील आणि ते म्हणतील की ही स्कीम होती. ओके, मग तुम्हाला ते कळायला पाहिजे की ही स्कीम होती की नाही. तर या लेक्चरमध्ये तुमच्याशी एवढंच या स्कीमबद्दल सांगायचं होतं. आता आपण बघूत की जो मी लास्ट लेक्चरमध्ये एक तुम्हाला प्रॅक्टिससाठी CSATचा क्वेश्चन दिला होता, तर त्याचा आन्सर काय आहे आणि तो कसा सॉल्व्ह करायचा.
हा आपला मागील लेक्चरमधला क्वेश्चन आहे. तर याचं पण लॉजिक बऱ्याच जणांना सापडले, बऱ्याच जणांनी आन्सर लिहिलेलं आहे. तर ज्यावेळेस असे प्रॉब्लेम येतात सहसा असाच विचार करायचा की जे लेफ्ट साईड आणि राईट साईड ह्या ज्या दोन रो आणि जे दोन कॉलम आहेत याचा विचार करायचा आणि मधला एलिमेंट कसा आणता येईल. म्हणजे 8 आणि 4 असं काही कॅल्क्युलेशन करता येईल का आपल्याला 20 आणायसाठी. तर जरा विचार करा, मग कळेल की 8 गुणिले 2 केलं तर 16 भेटतंय. 16 आणि हे 4 ॲड केल्यानंतर आपल्याला 20 भेटतंय. ओके, तसंच आता पुढं करून बघू. 9 गुणिले 2 18 होते, 18 आणि 3 21. नाही, 9 त्रिक केल्यानंतर 9 गुणिले 3 केलं की 27, 27 अधिक 3 दॅट इज 30. बरोबर आहे. त्यानंतर आता 8ला 2नी मल्टिप्लाय केलं आपण, 9ला 3नी, तर 4ला कितीनी, तर 4ला 4नी मल्टिप्लाय करा आणि त्याच्यामध्ये 2 ॲड करा. म्हणजे 4 गुणिले 4 16, 16 आणि 2 18, हे आपला आन्सर भेटेल. ओके, तर मित्रांनो तुमच्यासाठी हा आजचा सराव प्रॉब्लेम आहे बुद्धिमत्ता चाचणीमधला. सॉल्व करा आणि त्याचा आन्सर लगेच कमेंटमध्ये पण मेन्शन करा. आणि सॉल्व करताना एक वेळ किती लागतोय हे पण स्वतः ऑब्झर्व करा की किती वेळामध्ये आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व होतोय. ओके, कारण एक्झाममध्ये टाईम लिमिट आहे. पूर्ण क्वेश्चन पेपर तुमचा वाचून व्हायला पाहिजे आणि हे क्वेश्चन सॉल्व झाले पाहिजेत. हार्डली 1 मिनिटाच्या आत हे याचं उत्तर निघालं पाहिजे, एवढी प्रॅक्टिस तुम्ही करायची आहे. ओके, तर मी आता पुढच्या लेक्चर्समध्ये अजून असे क्विज आणल तुमच्यासाठी, त्यातून तुमची अजून प्रॅक्टिस होतच राहील. ओके, तर जसं की मी तुम्हाला प्रत्येक लेक्चर्समध्येच सांगतोय की लेक्चर आवडलं असेल तर प्लीज त्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि आपल्या जे महाराष्ट्रातले ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंतसुद्धा लेक्चर प्रोव्हाइड करा. ओके, तर या लेक्चरमध्ये तुमच्याशी एवढंच बोलायचं होतं. आता ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं त्यांच्यासाठी मी आणखीन एकदा सांगेल सबस्क्राईब कसं करायचं. तर मित्रांनो, इथं लेफ्ट हँड साईडला एक लोगो येईल विजन गव्हर्नमेंट जॉब नावानी. त्या लोगोवरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल तर तुम्हाला एक ऑप्शन उघडेल सबस्क्राईबचा. तिथून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि एकदा सबस्क्राईब केला की सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या शेजारी एक छोटीशी बेल सारखं चित्र येईल. त्या बेलवरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल तर मी ज्यावेळेस तुमच्या कमेंटला रिप्लाय देईल तर तिथे तुम्हाला लगेच नोटिफिकेशनमध्ये दाखवत राहील. तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉन्टॅक्टमध्ये राहा. ओके, तर या लेक्चरमध्ये तुमच्याशी एवढंच बोलायचं होतं. भेटूया एका पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.